जय महाराष्ट्र मित्रांनो, मी साहिल जाधव. मित्रांनो, बऱ्याच लोकांना प्रश्न आहेत की क्रूजवर यायला डॉक्युमेंट्स काय काय लागतील, डॉक्युमेंटेशन कसं हवं वगैरे. खूप प्रश्न लोकांना पडले. त्याच्यासाठी आज मी एक लाँग व्हिडिओ बनवणार आहे. व्हिडिओ थोडासा लाँग होईल. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की व्हिडिओ पूर्ण बघा, जर पूर्ण माहिती हवी असेल तर. क्रूज शिपवर येण्यासाठी तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पासपोर्ट. तुम्हाला व्हॅलिड पासपोर्ट लागेल. व्हॅलिड पासपोर्ट असल्याशिवाय तुम्ही कुठेही देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. व्हॅलिड पासपोर्टच्या नंतर दुसरी गोष्ट आहे ते सिमन्स बुक. सिमन्स बुक म्हणजे काय असतं मित्रांनो? सिमन्स बुक म्हणजे CDC आपण ज्याला म्हणतो. तो आपण जेव्हा क्रूज शिपमध्ये यायचं म्हणलं तर आपल्याला वेगवेगळे देश फिरायला लागतात. त्यासाठी एक सिमन्स बुक असतो, सेम लाईक पासपोर्ट. त्यामध्ये तुम्ही कोणत्या शिपवर जाणार वगैरे ही सगळी माहिती स्टॅम्प करून येते. ती तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही STCW कोर्स करायला जाल तिथेच तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकता. त्याची पण माहिती मी सांगतो पुढे. तिसरं आहे मेडिकल सर्टिफिकेट. मेडिकल सर्टिफिकेट सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्हाला इथे 7 महिने राहायचं आहे, 7 महिने काम करायचं आहे. समुद्राचं वातावरण तुम्हाला माहिती आहे, दमट वातावरण असतं. त्या वातावरणात तुम्हाला 7 महिने काढायचे, सुट्टी नाही, काही नाही. तुम्ही घरापासून लांब असणार आहे. त्यासाठी तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट किंवा मेडिकल फिटनेस हवा. तर त्यासाठी मेडिकल सर्टिफिकेट महत्त्वाचं आहे. ते कुठे भेटेल? ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेस इंटरव्ह्यू घेताना इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर ते सांगतात की कुठून मेडिकल करायचं. तुम्हाला मेल येईल. मेलवरून तुम्हाला समजेल की कुठे जाऊन मेडिकल करायचं. कारण की त्या स्पेसिफिक त्यांच्या मेडिकल सेंटरमध्ये त्यांना पूर्ण त्या गोष्टीचं नॉलेज असतं की सी फेरर्सला काय काय रिक्वायरमेंट आहे, कोणते डोसेस वगैरे रिक्वायरमेंट आहेत. त्यामुळे तुम्ही जे ते लोक सजेस्ट करतील त्याच ठिकाणी जाऊन तुम्हाला मेडिकल करायचं आहे. त्यासाठी मेडिकलसाठी जास्त खर्च येत नाही. 10,000 ते 15,000 असं काहीतरी खर्च असतो. हा झाला मेडिकल. दुसरी गोष्ट आहे विजा. आता जिथून तुम्ही एम्बार्क होणार आहात, जर समजा तुम्ही इटलीमध्ये एम्बार्क होत आहे तर तुम्हाला इटालियन विजा लागेल. किंवा तुमची कंपनी इटालियन आहे तर तुम्हाला इटालियन विजा लागेल. अमेरिकन कंपनी आहे, RCL वगैरे अशा अमेरिकन कंपनी असतील त्यासाठी तुम्हाला C1D विजा लागेल. तर ज्या त्या टाईपचा विजा लागेल तुम्हाला. आणि फर्स्ट कॉन्ट्रॅक्ट जे लोक ऑनबोर्ड येतात त्यांच्यासाठी विजा हा रिएम्बर्समेंट असतो. म्हणजे तुम्हाला विजाचे पैसे परत भेटणार. त्यामध्ये तुम्हाला घाबरायची काही गरज नाही. 5वी गोष्ट आहे STCW सर्टिफिकेट. STCW सर्टिफिकेट काय असतं मित्रांनो? की तुम्ही समुद्रामध्ये जर काही इमर्जन्सी आली तर त्या इमर्जन्सीच्या परिस्थितीमध्ये तुम्ही सर्वाईव्ह कसं कराल, कसं तुम्ही तुमचा जीव वाचवाल, दुसऱ्यांचा जीव वाचवाल, त्यासाठी एक बेसिक ट्रेनिंग असतं. बेसिक सेफ्टी ट्रेनिंग म्हणलं जातं त्याला. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं जातं की कसं जर शिप जर बाय चान्स डुबली तर मग लाईफ जॅकेट कसं घालायचं, पाण्यामध्ये कसं उतरायचं, स्विम कसं करायचं, नंतर लाईफ राफ्ट कसं उघडायचं, लाईफ बोटमध्ये कसं एम्बार्क करायचं, आपण कसं जायचं, पॅसेंजरला कसं एम्बार्क करायचं, पॅसेंजरला कसं आतमध्ये घ्यायचं. अशा बऱ्याचशा गोष्टी STCW सर्टिफिकेटमध्ये असतात. प्लस फायर फायटिंग. जर शिपमध्ये जर चुकून कदाचित जर आग लागली किंवा शिपमध्ये जर काही थोडंसं एक्सप्लोजन वगैरे झालं, काही झालं तर त्या गोष्टीमध्ये तुम्हाला सांगतात की फायर फायटिंग कशी करायची, कोणत्या फायरला कोणता एक्सटिंग्विशर वापरायचा कोणत्या फायरला कोणता एक्सटिंग्विशर वापरायचा, कसं काय करायचं, फायरला प्रिव्हेन्शन कसं करायचं, प्रत्येक डिटेलमध्ये ते असते. आणि हा कोर्स असतो तुमचा एक 15 ते 20 दिवसाचा, ज्यामध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीचं नॉलेज दिलं जातं. त्यामध्ये 4-5 कोर्स येतात, जसे क्राऊड मॅनेजमेंट झाला, पॅसेंजर शिप फॅमिलायझेशन झाला. असे 4-5 कोर्स आहेत. त्या सगळ्यांचा मिळून एक STCW कोर्स होतो. पुढची गोष्ट मित्रांनो, पुढचं आहे आपलं पोलीस क्लिअरन्स. पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला महत्त्वाचं आहे. कारण जे लोक क्रिमिनल मेंटॅलिटीचे आहेत किंवा क्रिमिनल बॅकग्राऊंडचे लोक आहेत ते लोक क्रूज शिपवर येऊ शकत नाहीत. कारण की तुम्हाला इथे बऱ्याच लोकांसोबत जगायचं आहे, बऱ्याच लोकांची लाईफ तुमच्या हातामध्ये. तर त्यासाठी तुम्हाला
पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे, कारण की तो स्पेसिफिक माणूस ज्या त्या फील्डमधला माणूस पोलीस क्लिअरन्समध्ये पास झालेला हवा. दुसरं आहे सातवी गोष्ट आहे वॅक्सिनेशन. तुमचे कोविडचे वॅक्सिनेशन पूर्ण पाहिजेत. प्लस तुमचा येल्लो फिवर म्हणून एक वॅक्सिनेशन येतं. येल्लो फिवर पण कंपल्सरी केलेलं आहे आता DG शिपिंग प्रोफाईलने. आणि काही नेसेसरी अजून काही जर ॲडिशन असतात त्यामध्ये ते तुम्हाला मेलवर येतात. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, वेळ टू वेळ, टाईम टू टाईम तुम्ही तुमचा जीमेल चेक करत राहा. त्यामुळे तुम्हाला वॅक्सिनेशन कोणते काय काय हवं ते सगळं येतं. ओके. 8वी गोष्ट मित्रांनो, रेझ्युमे. मित्रांनो, तुमचा अपडेटेड रेझ्युमे तयार पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे ज्या त्यावेळेस तुमचा एक्सपिरियन्स वाढत राहतो. असं नाही की बाबा 2 वर्ष आधी केलेला रेझ्युमे मी इकडं पण देतोय तिकडं पण देतोय, असं नका करू. तुमचा रेझ्युमे टाईम टू टाईम अपडेट करत राहा. टाईम टू टाईम तुम्ही रेझ्युमे तुम्ही फॉरवर्ड करत राहा. तुमचा रेझ्युमे अपडेटेड असला की तुम्हाला हायरिंगचे चान्सेस जास्त आहेत. 9वी गोष्ट आहे मित्रांनो, सॅलरी स्लिप. सॅलरी स्लिप महत्त्वाची आहे, कारण की ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही काम करताय, जिथे तुम्ही आधी जॉब करत होता, तिथे तुमचं ते पूर्ण व्हेरिफिकेशन करतात की याला सॅलरी किती होती, परत बॅकग्राऊंड कसं होतं. सॅलरी स्लिप तुमची महत्त्वाची. 10वी गोष्ट आहे एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे, कारण विदाऊट एक्सपिरियन्स तुम्हाला कृषीवर यायला थोडा प्रॉब्लेम येतो किंवा थोडा हायरिंग अवघड आहे विदाऊट एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स जर असेल तुम्हाला तर तुम्हाला पटकन उचलतं. जर 5 स्टारचा एक्सपिरियन्स असेल, 4 स्टार 5 स्टारचा एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड आहे. मग तुम्हाला एकदम पटकन उचलतात. आणि जर एक्सपिरियन्स नसेल तर थोडंसं अवघड आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यूला जाताना तुमचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, सॅलरी स्लिप आणि मी सांगितलेले पूर्ण डॉक्युमेंट्स हे पूर्ण एकदा क्रॉस चेक करून कॅरी करा. प्लस इंटरव्ह्यूला जाताना तुमचा पासपोर्ट साईज फोटोसुद्धा सोबत असू द्या. पासपोर्ट साईज फोटोसुद्धा अटॅच करावा लागतो तुमच्या रेझ्युमे सोबत. पुढचं सर्टिफिकेट आहे तुमचं बर्थ सर्टिफिकेट. बर्थ सर्टिफिकेट तुमच्यासोबत नेहमी कॅरी करा, कारण की बर्थ सर्टिफिकेटमुळे तुम्हाला कधी अडचणी येऊ शकतात की जर तुमचं ओरिजिनल बर्थ सर्टिफिकेट तुमच्यासोबत नसेल तर त्यांना व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम येतो. प्लस तुमचा डिप्लोमा डिग्री सर्टिफिकेट जे काही तुमचं समजा हॉटेल मॅनेजमेंट असेल तर हॉटेल मॅनेजमेंटचं सर्टिफिकेट, डिप्लोमा असेल तर डिप्लोमाचं सर्टिफिकेट, असं तुमचं जे काही एज्युकेशन आहे, ग्रॅज्युएशन आहे तर ग्रॅज्युएशनचं तुमचं सर्टिफिकेट, जेवढे काही तुमचे सर्टिफिकेट आहेत, एज्युकेशनल सर्टिफिकेट सगळे सोबत कॅरी करा. इंटरव्ह्यूला जाताना काही घाबरायची गरज नाही, काही कोणी खात नाही. जसा आपला लँडवर इंटरव्ह्यू असतो तसाच इकडे पण इंटरव्ह्यू असतो. थोडंसं फक्त तुम्ही अभ्यास करा. ज्या फील्डमध्ये तुम्हाला यायचं आहे त्याचा थोडासा अभ्यास करा. त्या फील्डमध्ये तुम्ही 100% यशस्वी व्हाल. देवाचं नाव घ्या आणि इंटरव्ह्यूला जा. ओके. काही अडचण आली, तुमचा भाऊ इथे बसलेला आहे, मला बिंदास मेसेज करा. मला शक्य होत नाही सगळ्यांना रिप्लाय देणं, पण ॲज सून ॲज पॉसिबल आणि ॲज मच ॲज पॉसिबल मी सगळ्यांना रिप्लाय देत जातो आहे. ठीक आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र.